नमस्कार, मी शीतल किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे शिरकुर्मा। तर हे साहित्य इथं मी 4 वळे घेतले आहेत, काजू, बदाम, इथं केसर, विलायची, पिस्ते, शेवया, साखर आणि 2-3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। हे इथं मी 2-3 वाट्या दूध घेतलेलं आहे। यामध्ये आपण केसर टाकून घेऊया आणि याला 10-15 मिनिटं गरम करायला ठेवायचं, म्हणजे या केसरचा कलर यामध्ये छान असा उतरेल आणि याला दाटसरपणा पण येईल। तोपर्यंत आपण इकडे फोडणी टाकून घेऊया। तर यामध्ये मी हे 2-3 चमचे साजूक तूप घेतलेले मी यामध्ये टाकणार आहे। तर या तुपामध्ये मी बारीक शेवया टाकून घेणार आहे। याला छान असं लालसर परतू द्यायचं। थोड्या लालसर झाल्या की या शेवया अशा वाटीत काढून घ्यायच्या आणि नंतर मगाशी घेतलेला सुकामेवा मी चिरून घेतला आहे, या सगळा असा टाकून घ्यायचा आणि यामध्ये छान असं लालसर याला हुसतर परतायचं। यालाही 2 मिनिटं असं परतून घ्यायचं। सुकामेवा असं छान परतायला पाहिजे तुपामध्ये आपल्या। हे बघा, आपण मगाशी ठेवलेलं दूध, त्याला या केसरचा मस्तपैकी कलर आलेला आहे। खूप दाटसर पण दिसत आहे हे दूध। आणि ह्या शेवया आपण यामध्ये ऍड करूया। हा बघा, ह्या दुधाला छान असा कलर येईपर्यंत आपण थोडंसं याला उकळू द्यायचं आहे। यातल्या शेवया पण आपल्या शिजल्या पाहिजेत, त्यामुळे ह्याला 5-10 मिनिटं शिजू द्यायचं। मी आता इथं 3 वाट्या दूध घेतलेलं आहे। त्या 3 वाट्याला मी अशी सपाट वाटी 1 साखर घेतली आहे। आमच्या इथं जास्त गोड लागते त्यामुळे मी एवढी टाकली। तुमच्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता साखर। हे बघा, आपण 10 मिनिटं ह्याला शिजवल्यानंतर ह्याला कसा दाटसरपणा आलेला आहे आणि या केसरचा पण कलर यामध्ये छान असा उतरलेला आहे। सगळं दूध झाल्यानंतर मी यामध्ये विलायची ऍड केलेली आहे। हे बघा, आपलं दूध छान असं दाटसर घट्ट आणि वास पण खूप छान येतो आहे विलायचीचा। ते यामध्ये सर्व करते। तुम्ही पण नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।